तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा लाडका ट्रॅक्टरवाला ब्लॉगर. कायम तुमच्या समस्या काय असतात का ट्रॅक्टर व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आज बघू शकता संध्याकाळ झाली, 10:30 वाजलेत. 10:30 वाजले तरी पण आपण रानात आलोय. का आलोय? खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते ट्रॅक्टर व्यावसायिकांना. पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या मित्र नाना सांगतीलच तुम्हाला. तर जाऊया नानांकडे. नमस्कार मित्रांनो. तर एक छोटीशी चूक म्हणजे कंपनीकडून चूक होऊ शकते, कारण तिथं पण काम करणारी माणसंच आहेत. पण ती छोटीशी चूक नवीन ट्रॅक्टर मालकाला किंवा ज्याने नवीन ट्रॅक्टर घेतला, ज्याला ट्रॅक्टर मधली माहिती नाही, अशा माणसाने जर ट्रॅक्टर घेतला तर ती छोटीशी चूक तो म्हणजे पश्चातापच करणार की मी हा ट्रॅक्टर का घेतला. आम्ही सकाळपासून रोटरचा डेमो घेत होता. जगतजित कंपनीचा आम्ही रोटर आणला होता. कंपनीची माणसं रोटर घेऊन आली डेमोसाठी. आम्ही सोनालिका 745 ला जोडला, त्याला चालला 47 HP च्या ट्रॅक्टरला. नोवाला जोडला 57 HP, त्याला चालला. 52-10 जोडल्यानंतर ट्रॅक्टर आर्याचा म्हणजे आरपीएम ड्रॉप करत होता. तर आरपीएम ड्रॉप का करतोय म्हणून आम्हाला कंपनीच्या माणसांनी मागचं म्हणजे रोटरच्या गिअरबॉक्स मधलं गिअर सुद्धा चेंज करून दिले, तरी सुद्धा ट्रॅक्टर आरपीएम ड्रॉप करत होता. म्हणजे आम्ही दुपारपासून ते डेमो घेतल्यानंतर आमचा मित्र म्हणजे टेन्शन मध्येच होता, आपण ट्रॅक्टर घ्यायला चुकलो का काय. आम्ही पण मग थोडंसं त्याचं टेन्शन बघून आम्हाला पण म्हणजे हे वाटलं ना की बाबा असं का होतं. म्हणून आम्ही त्याच्यावर थोडासा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ट्रॅक्टरला 540E आणि 540 असं 2 मोड आहेत पीटीओ मध्ये. तर 540E आणि 540, तर हा स्टिकर कंपनीकडून चुकून उलटा झालेला आहे. 540 ला चालवतोय असं समजून 540E वर ट्रॅक्टर चालवत होता आणि आरपीएम ड्रॉप करत होता. दुपारपासून आम्ही त्याच्यावरचा अभ्यास करतोय आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आल्या आम्ही रानात आलोया डेमो घ्यायसाठी की खरंच असं होऊ शकतं का. आणि आम्ही डेमो घेतला. 540E आणि 540 हा स्टिकर उलट्या झाल्यामुळे ट्रॅक्टर आरपीएम ड्रॉप करत होता. पण ही चूक नवीन ट्रॅक्टर मालकाला किती म्हणजे ही करू शकते, त्रासदायक होऊ शकते, हे ह्यातून दिसतंय. आम्ही 540 वर ट्रॅक्टर चालवून आता बघितला, आरपीएम थोडं सुद्धा ड्रॉप होत नाही. आणि दुपारी आम्ही काही जरी केलं तरी आरपीएम 20 वरनं डायरेक्ट 15 वरतीच येत होतं. एक कंपनीनं सुद्धा जराशी लक्ष दिलं पाहिजे की ट्रॅक्टर घेणारा हा नवीनच असतो, त्याच्यामुळे त्याला कळत नाही आणि मग परत तो तुम्हाला त्रास देणार की आमचा ट्रॅक्टर आरपीएम ड्रॉप करतोय किंवा कंपनीचंच नाव खराब होऊ शकतं. तर बघू शकता मित्रांनो, नाना तुम्हाला सगळं दाखवले. त्यासाठी आपण असे व्हिडिओ टाकत राहतो. तर इथून पुढे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून ठेवा.